आणि पुढचं प्रकरण सुद्धा बीडमधलं आहे, परळीमधलं आहे. परळीमधल्या महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने लोटलेले आहेत, पण पोलिसांना मारेकरी काही सापडतच नाहीयेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी न्यायाची भीक मागतायत, पण त्यांना न्याय काही मिळत नाहीये. आणि आता तर हत्ये प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेच्या दहशतीचे अनेक कारनामे समोर येत असल्यानं परळीमध्येही गुंडागर्दी कायम आहे का, हा प्रश्न उपस्थित झालाय. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मारेकरी तुरुंगात गेले असले तरी परळीतली दहशत काही संपत नाहीये. महादेव मुंडे हत्याकांडातले आरोपी 21 महिन्यानंतरही मोकाट आहेत. त्यामुळे त्या गुंडांना बेड्या कधी, असा प्रश्न विरोधक विचारतायत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पीडित मुंडे कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा ढासळलेला आहेच, पण तरी सुद्धा न घाबरता अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या, तरी ते ताकदीने तिथं लढत आहेत. त्यामुळे त्यांनी तिथं उगाचच नाव कोणाचं घेतलं नाही. महादेव मुंडेंची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकाव्यात यासाठी त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे सातत्यानं प्रशासनाचं दार ठोठावतीये. त्यांनी अनेक वेळा विनंती केली. एवढंच काय, विष प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये. महादेव मुंडे परळीतले पिग्मी एजंट होते. 21 ऑक्टोबर 2023ला त्यांची निर्घृण हत्या झाली. शवविच्छेदन अहवालानुसार मुंडेंवर 16 वार करण्यात आले. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 21 महिन्यांपासून मुंडेंचे मारेकरी मोकाट. आतापर्यंत 8 तपास अधिकाऱ्यांच्या या प्रकरणात बदल्या झाल्या. आता तपास CID कडे सोपवण्याची मागणी केली जाते. महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडचा मुलगा आणि परळीतला कुख्यात गुंड गोट्या गीतेनं केल्याचा संशय वाल्मिक कराडचा एकेकाळचा सहकारी असलेल्या बाळा बांगरनं व्यक्त केला. वाल्मिक कराडनी जी हत्या वाल्मिक कराडच्या मुलांनी आणि वाल्मिक कराडच्या टोळीनी त्यांच्या इशाऱ्यावर ही गोट्या गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांनी जी हत्या केली ती, त्या हत्या झाल्यानंतर गोट्या गीतेने महादेव मुंडेंच्या मांसाचा तुकडा हा वाल्मिक कराडला नेऊन पोच केलेला होता. म्हणजे गोट्या गीते हा मांसाचा तुकडा 4-5 दिवस एका ट्रान्सपोर्ट पिशवीमध्ये, जी आपली पांढरी पिशवी असते ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये घेऊन फिरत होता. पार तो असा मांसाचा तुकडा वाळला होता 7-8 दिवस, पण गोट्या गीते ते घेऊनच फिरत होता परळीमध्ये. आणि वाल्मिक कराड हा दहशतीने सांगत होता लोकांना. ज्या गोट्या गीतेचं नाव हत्ये प्रकरणात संशयित म्हणून घेतलं जात आहे, त्या गोट्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. नुकताच त्याचा बंदूक घेऊन धमकावतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. शिवाय तो रामनाम सत्य है असं म्हणत रात्री दाराबाहेर नैवेद्य ठेवत असल्याचं समोर आलं. त्यामुळे परळीत गोट्याची वाढलेली दहशत पोलिसांसमोरचं एक तगडं आव्हान बनलंय का, हा सवाल आहे. गोट्या गीते हा परळीतला कुख्यात गुंड आहे. परळीतल्या नंदागौड या गावचा तो रहिवाशी आहे. वाल्मिक कराडच्या टोळीतला तो सदस्य मानला जातो. गोट्या गीतेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गोट्या पिस्तूल पुरवत असल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आलाय. न्याय मिळत नसल्यानं महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री त्यांना न्याय देतील असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले. 21 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेंचा हत्या झालेली आहे. अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत. म्हणून आता विष पिऊन झालं, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे, तर निश्चितपणे ते त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडतील आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. महादेव मुंडेंची हत्या होऊन 21 महिने झाले, पण मारेकरी पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत. त्यातून पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना कोणीतरी वाचवतंय का, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, परळी, बीड.